वेल्ला येथून एक मोठी बातमी समोर येतेय। वेल्ला परिसरात एटीएम मध्ये चाकूचा धाक दाखवून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले। टोळीतील 3 गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून एक जण सध्या फरार आहे। या टोळीकडून वेगवेगळ्या बँकांचे तब्बल 147 एटीएम कार्ड आणि 50,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। ही टोळी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील सराईत गुन्हेगारांची असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आले। पुणे ग्रामीण पोलिसांनी ही विशेष कामगिरी बजावली असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। आमच्या इथे वेल्ला पोलीस स्टेशनचे एक अधिकारी यांना एक गाडी संशयास्पदरित्या हालचाल करत असताना निदर्शनास आली, म्हणून त्यांनी खेड शिवापूर पोलीस चौकीला त्याची माहिती दिली असता ती गाडी इंटरसेप्ट केली। ती गाडी इंटरसेप्ट केल्यानंतर त्या गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये जवळपास 147 एटीएम कार्ड हे मिळून आले। त्यामध्ये त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस केली असता असं निदर्शनास आलं आहे की तिथल्या एटीएमवर एका व्यक्तीकडनं त्यांनी एटीएम कार्ड आणि त्याचे 50,000 रुपये काढून घेतले आणि ते त्याची हातचलाकी करून त्यासोबतच त्याला दमदाटी करून त्याच्याकडनं हे सगळं करून घेण्यात आलं। हा पुढे तपास करण्याकरता आम्ही ह्याच्यामध्ये एक गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये हे सदर जे 3 आरोपी आहे यांचा 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झालेला आहे। मोडसमध्ये बरेचदा आमची जी प्रिलिमिनरी आम्ही यांची इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की हे काही लोकांचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्यापूर्वीच त्यांना असं म्हणतात की अरे याच्यात अजून हे तुमचं बाकी आहे आणि त्यांचं ते एक तर एटीएम ताब्यात घेतात, नाही तर ते एटीएम रिप्लेस करतात, अशी यांची इनिशियल मोडस आहे। आता त्यांचा 22 तारखेपर्यंत तपास आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून काही यांची मोडस निष्पन्न होत आहे का, ती झाली तर आम्ही ती सुद्धा आपल्यासोबत शेअर करू। आरोपी जे आहेत हे उत्तर प्रदेश या राज्यातले राहणारे आहेत। आतापर्यंत त्यांच्याकडे उत्तर प्रदेश मधल्या अलीगड आणि ह्या भागामध्ये गुन्हे आहेत। तिथे त्या संबंधित युनिटला जेव्हा आम्ही आज आता अजून कॉन्टॅक्ट करू तेव्हा इतरही काही त्यांचे गुन्हे आहेत का हे निष्पन्न होईल।